तुम्ही बघत असाल या ठिकाणी मीरा भाईंदर रोडला गोल्डन या ठिकाणी मेट्रोचे जे काम चालू आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। या ठिकाणी तुम्ही बघत असाल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे। कुठलं सेफ्टीचं फीचर्स त्यांनी काही पाळलेले नाही आहेत, कळलं की नाही। त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। तुम्ही बघत असाल या ठिकाणी टाईल्सवर नेताना या क्रेनच्या माध्यमातून मोठा टाईल्सचा गट्टा हा रोडवर पडला आहे, लक्षात घ्या। तुमच्या बाजूला व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये पण आम्ही दाखवतोय। वारंवार जयकुमारकडनं असे कृत्य करत आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे जरा फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे। जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे। हे सांगतात की आम्ही या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, हे चालणार नाही, लक्षात घ्या। प्रिन्सिपल एम्प्लॉयर तुम्ही आहात ना, तर तुमची जबाबदारी आहे, लक्षात घ्या। तर तुमचा माणसं आहेत का इथे? काम चालू असताना तुमचा इथे मॅनेजर नको का, सुपरवायझर नको का? का फक्त राम भरोसे त्या सुपरवायझरच्या ह्याच्याबरोबर मुकादमच्या भरोश्यावर तुम्ही कामं सोडताय? आज तुम्ही त्या बाजूला स्कूल व्हॅन होती, स्कूल व्हॅनच्या माध्यमातून आज समजा कुणाला अपघात झाला तर केवढ्याला पडलं असतं। त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिका असू दे, MMRD असू दे, जयकुमार असू दे, यांच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे। वारंवार कृत्य करतायत, कोणी दुर्लक्ष, सगळे दुर्लक्ष करतायत, पोलीस स्टेशनची साथ नाही। त्यामुळे मला असं वाटतं याच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे। आमची मागणी आहे, जोपर्यंत गुन्हा दाखवला तोपर्यंत आम्ही काम चालू करायला देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगतो।